नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उगम ग्राम विकास संस्था या संस्थेमध्ये टेक्निकल असिस्टंट म्हणून काम करतो। शेतकरी बांधवांनो, आज आपल्याला पाणी, जल, जंगल आणि जमीन याचं व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे। कारण पाऊस हा लहरी झालेला आहे। आपल्याकडं दरवर्षी आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 825 ते 850 मिलीमीटर दरवर्षी पाऊस पडतो। परंतु जो पाणी पडतो त्याच्या 30% पाणी हे फक्त जमिनीत मुरतं, 35% पाणी हे वाहून जातं आणि 35% पाण्याचं बाष्पीभवन होतं। जर आपल्याला खरोखरच पाणी व्यवस्थापन करायचं असेल तर जलसंधारणची कामे, मृदसंधारणची कामे करणं गरजेचं आहे। ही कामं करत असताना आपण माथा ते पायथा ही कन्सेप्ट वापरली पाहिजे आणि आपण पाणी जमिनीमध्ये आपल्याला धावणाऱ्या पाण्याला, वाहणाऱ्या पाण्याला चालवायचं कसं, चालणाऱ्या पाण्याला थांबवायचं कसं आणि थांबणाऱ्या पावसाला मुरवायचं कसं, ही एक त्याची कन्सेप्ट आहे। आपल्याला उपचार पद्धती करत असताना आपल्याला जमिनीचा उतार लक्षात घेऊन आपल्याला ॲक्टिव्हिटी निवडावी लागतील। ज्या जमिनीचा 20% पेक्षा उतार जास्त आहे अशा जमिनीमध्ये आपल्याला डिप्सिसिटी टाकावी लागेल। ज्या जमिनीचा उतार 10% आहे त्या जमिनीवर आपल्याला संलग्न समपातळी चर, साधी CCT करावी लागेल आणि त्याही पेक्षा उतार कमी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला LBS, गॅबियन अशा पद्धतीचे आपल्याला उपचार पद्धती करून जे काही नदीकाठचा ओढा आहे त्याच्यावर आपल्याला CNB वगैरे बांधून अशा पद्धतीने आपल्याला उपचार पद्धती करून आपल्याला पाण्याची पातळी वाढवणं हे गरजेचं आहे। जर आपण मातीचा विचार केला तर एका पावसाळ्यामध्ये 1 हेक्टरमध्ये पाण्याने 20% माती, आपलं 20 टन माती वाहून जाते। तर आपल्याला मृदसंधारणची कामे सुद्धा करणं गरजेचं आहे। शेतकऱ्याच्या याच्यावर बांधबंदिस्ती करणे सुद्धा गरजेचं आहे आणि आपल्याला जर पाण्याचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर आपल्याला वृक्ष लागवड सुद्धा करणे गरजेचं आहे। जर आपण आज पाणी व्यवस्थापन नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये भविष्यात पाण्याची भरपूर तुटवडा होणार आहे। आज आपण बघतो की पूर्वी पाणी 100 फुटावर बोर पाडला तर पाणी लागत होतं। आज 500-500, 1000 फुटाचे बोर खाली चालली आणि येणाऱ्या 20 वर्षाच्या काळामध्ये जमिनीमध्ये पाणीच नष्ट होण्याची शक्यता आहे। म्हणून आपल्याला जलसंधारण व मृदसंधारणची कामं करणं अत्यंत गरजेचं आहे।